शेतकरी मित्रांनो, कापूस पिकासाठी आज आपण दुसरी फवारणी घेतोय। आता या ठिकाणी आम्ही राशीची 659 ही व्हरायटी लावलेली आहे। तर ही व्हरायटी नाजूक असल्यामुळे आपण फवारणीमध्ये या दोन कीटकनाशकांचा समावेश केलेला आहे। तर याच्यामध्ये डायनायटोफिरॉन आणि ॲसिपेट हे दोन घटक आहेत सॅपरमध्ये, आणि याच्यामध्ये अबामॅक्टिन म्हणून एक घटक आहे जे खास करून पानं वाकडी होतात त्यासाठी याचा उपयोग जास्त होतो। आणि त्यानंतर थायोफिनेट मिथिल म्हणजे एक आंतरप्रवाही बुरशीनाशक आहे, तर याचा पण समावेश आपण केलेला आहे फवारणीमध्ये। आणि एक सर्वात महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो, आता ही दुसरी फवारणीमध्ये ज्या वेळेस आपला माल लागायला सुरुवात होते, फुलं आणि पातींची संख्या मोठ्या प्रमाणात राहते, त्यावेळेस ही 13-40-13 हे वॉटर सोल्युबल फवारणीमध्ये 100% घ्यायलाच पाहिजे मित्रांनो, इतकं त्याचं महत्त्व आहे। तर हे साधारण 50 ग्रॅम प्रतिपंप घ्यायचं, 70 ग्रॅम पण तुम्ही घेऊ शकतात, पण 50 ग्रॅम हे संतुलित प्रमाण आहे। तर याचा समावेश नक्की करा। याच्यामध्ये फुलं पातींची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते, उत्पादनात वाढ होते याच्यामुळे। त्यानंतर मित्रांनो, स्टिकरचा समावेश असायलाच पाहिजे, खूप चांगला फायदा होतो। परिपूर्ण पानावर आपलं दिलेलं कीटकनाशक चांगलं पसरतं आणि आपल्याला चांगला फायदा होतो। त्यानंतर हे मायक्रोन्यूट्रिएंट आहे, सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता पानांद्वारे पण आपण पूर्ण करतो, म्हणून हे प्रत्येक फवारणीमध्ये याचा समावेश करायला पाहिजे। आणि मित्रांनो, बऱ्याच जणांना एक संशय असतो किंवा डाऊट असतो तो असा की एवढे जर मिश्रण केले बुवा तर फवारणीचा फायदा होतो का। तर आम्ही गेल्या 10-15 वर्षापासून अशाच पद्धतीने कॉम्बिनेशन घेतो, तर आजपर्यंत आम्हाला रिझल्ट पण चांगला भेटलेला आहे। आणि एवढे कीटनाशक बुरशीनाशक सर्व एकत्र केल्यामुळे आम्हाला आतापर्यंत असं कधीच झालं नाही की आम्हाला रिझल्ट मिळाला नाही बुवा। त्याच्यामुळे शंका तर तुम्ही डोक्यातनं काढून टाका, पण एवढा समावेश नक्की करायला पाहिजे। आणि तुम्हाला सेपरेट फवारणी घ्यायची असेल आणि स्वतः घरचे काम करणारे असणार तुम्ही सेपरेट पण फवारणी घेऊ शकतात, पण आम्ही असंच फवारणी घेतो सर्व एकत्र करून, आम्हाला अतिशय चांगला रिझल्ट आहे। आणि गेल्या वेळेस पण तुम्ही आपल्या व्हिडिओमध्ये पाहिलं असेल तर तशीच फवारणी घेतलेली आहे, आणि कापसाची क्वालिटीवरून तुम्ही बघू शकता। असंच नाही आपण एकाच ठिकाणी दाखवतो, तुम्ही कुठेही बघू शकता मित्रांनो, इथं बघू शकता। तर मित्रांनो, वॉटर सोल्युबलचा समावेश नक्की करा। तुम्ही जरी ड्रिपद्वारे दिलेलं असेल, पण पानांद्वारे पण वॉटर सोल्युबल अतिशय चांगलं काम करतं, म्हणून 13-40-13 फ्लॉवरिंग अवस्थेमध्ये नक्कीच द्या, अतिशय खूप चांगला फायदा होतो। पुढच्या टप्प्यामध्ये आपण पुढचे व्हिडिओ बनवणार आहेत पुराव्यासकट की आपल्याला कशा पद्धतीने काय काय फायदा होतो व आपण जे जे नवीन प्रयोग करतो काय घेतो, सर्व गोष्टी आपण सांगणार आहेत। तर मित्रांनो, नक्की समावेश करा, वॉटर सोल्युबलचा समावेश नक्की करा 13-40-13चा आता फ्लॉवरिंग स्टेजमध्ये। आणि सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता पानांद्वारे पण चांगली पूर्ण होते, म्हणून मायक्रोन्यूट्रिएंट पण तुम्ही देऊ शकतात 25 ते 30 ग्रॅम प्रतिपंप।